शेतकरी मित्रांनो, या 2026 मध्ये तुम्ही मिरची लागवड करायचा विचार करत आहात का? तर अतिशय योग्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी मिलिंद भोर, मिरची लागवड उत्पादक शेतकरी. भरपूर दिवसानंतर तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मिरची पिकाची माहिती. शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तिन्ही हंगामामध्ये 2026 मध्ये मिरची पिकाची लागवड करायची आहे. मिरचीचं भरघोस असं उत्पादन तुम्हाला मिळवायचं आहे. पण नियोजन करतेवेळी सुरुवातीला या छोट्याल्या रोपांची डेव्हलपमेंट जास्त प्रमाणे करावी लागते. त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मिरची पिकाला लागवड केल्यानंतर पहिली महत्त्वाची आळवणी म्हणजेच ड्रेंचिंग ही कधी करणं गरजेचं आहे, कोणती करणं गरजेचं आहे, त्याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव, मिरची लागवड उत्पादक शेतकरी बांधव असतील, त्यांना मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचंय, कमी खर्चातलं नियोजन करायचंय, सबस्क्राईब नक्की करायचे, समोरील घंटा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहताय, कमेंट्स नक्की करायची. तर शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची लागवड ही आपण या 2026 मध्ये उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात करणार आहोत. ही करतेवेळी महत्त्वाचं येतंय की ही छोटाली रोपं डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि त्यासाठी ड्रिंचिंग आळवण्या खूप महत्त्वाच्या आहे. या व्हिडिओमध्ये पहिली आळवणी सांगतोय, उद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसरी आणि पुढील व्हिडिओमध्ये तिसरी आळवणी सांगणार आहे. आता लक्षात घ्या, मिरची पिकाची तुम्ही लागवड केली आहे. लागवड केल्यानंतर आपल्याला बरोबर तिसऱ्या दिवशी मिरचीला ही पहिली महत्त्वाची आळवणी करायची आहे, ड्रिंचिंग करायची आहे. आता ही करतेवेळी कसं कराल, तर तिसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला अर्धा तास पाणी सोडायचं, मोटर बंद करायची आणि एक 200 लिटरचं बॅरल घ्यायचं. यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं, एक बुरशीनाशक घ्यायचंय आणि घ्यायचे एक ऑर्गॅनिक कार्बन. आता हे कोणतं घ्यायचंय तर लक्षात घ्या, आपण ॲक्ट्रा थायमेथॉक्झॉन हे कीटकनाशक घ्यायचं. 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 500 मिली याप्रमाणे घ्यायचं. लक्षात घ्या, प्रमाण खूप महत्वाचं आहे. तर यामध्ये आपल्याला एलिट हे बुरशीनाशक घ्यायचं. हे 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम याप्रमाणे घ्या. तर यामध्ये चार्ज लोम युगा क्रॉपचा आहे. यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन, सीवीड, ह्युमिक तसेच एल ॲमिनो हे घटक, फुलविक देखील हा घटक बघायला मिळतो. आणि हा एकत्र घटक करून आपल्याला आपल्या मिरचीला ही ड्रिंचिंग आळवणी करायची आहे. आता लक्षात घ्या, ही ड्रिंचिंग आळवणी करतेवेळी हे जे घटक मी तुम्हाला सांगितले तर एकदा विस्तारपूर्वक सांगतो. आता ॲक्ट्रा हे कीटकनाशक म्हणजे थायमेथॉक्झॉन का घ्यायचे तर लक्षात घ्या, सुरुवातीलाच खोडकीड असेल, किडी असतील, यांचा नायनाट होणार आहे. रोप आपलं सशक्त बनणार आहे. एक कोटिंग तयार आपल्या मिरचीच्या रोपाला होणार आहे. त्यानंतर यामध्ये एलिड बुरशीनाशक का सांगितलंय तर हे आतापर्यंतचं प्रभावी असं बुरशीनाशक आहे. यामुळे काय होणार आहे, जमिनीतली बुरशी नाहीशी होणार आहे आणि बुरशी नाहीशी झाली तर मुळ्या जबरदस्त चालणार आहे आणि झाड सशक्त बनणार आहे, छोटली रोप मिरचीची. त्यानंतर यामध्ये तुम्हाला चार्ज लोम सांगितलं, यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन, ह्युमिक, फुलविक आहे, सीवीड आहे, हे ॲमिनो आहे. हे घटक असल्यामुळे काय होणार आहे, आपटेक होणार आहे, तुमची जमीन भुसभुशीत होणार आहे, सेंद्रिय कर्ब यामध्ये आहे. एकंदरीतच काय तर आपटेक होणारे, मुळ्याही चांगल्या चालणार आहे. पांढऱ्या मुळ्या जेवढ्या चांगल्या चालतील तेवढंच आपटेक करायचं काम होणार आहे. आणि एकंदरीतच सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या मिरचीची छोटी रोपं डेव्हलपमेंट झाली तर पुढे जाऊन तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव कमीच होणार आहे आणि मिरचीची ग्रीनरी, शायनिंग, क्वालिटी एकच नंबर राहिलेली बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या 2026 मध्ये तुम्ही तिन्ही हंगामामध्ये उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात मिरची पीक करताय आणि ह्या मिरची पिकाचं जबरदस्त तुम्हाला उत्पादन काढायचं, तेही कमी खर्चामध्ये, तर कशा पद्धतीने नियोजन करावं तर ही पहिली महत्त्वाची आळवणी म्हणजे ड्रिंचिंग याची माहिती घेऊन आले. आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचे, समोरील घंटा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहताय, कमेंट्स नक्की करा. आणि मिरची पिकाची कोणतीही माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोर यूट्यूब चॅनल व्हिजिट द्या. त्यामध्ये आपण 700 ते 800 व्हिडिओ या मिरची पिकाच्या प्रॅक्टिकल माहिती समोर तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.